माझी आजी करायची ना, अगदी तसं पिठलं केलंय बघा. म्हणजे सांगते तुम्हाला, तेव्हा तर लसूण, कढीपत्ता, कोथिंबीर असले काही जिन्नस नसायचे. नुसतं लाल तिखटातलं पिठलं, पण त्याला काय चव असायची, काय रुबाब आणि थाट असायचा त्या पिठल्याचा. म्हणजे आमची भांडणं व्हायची आणि सगळ्यात जास्त त्याची खरवड खाताना. जाऊ दे त्या आठवणी. मी काय सांगते, थोडं त्याच्यामध्ये बदल करून हे पिठलं तुमच्याकरता केलेलं आहे. साहित्य काय काय घेतलं ते बघूयात. अशा झणझणीत, चमचमीत आणि गोडच गोड रेसिपीजसाठी मधुराज रेसिपीला पटकन सबस्क्राईब करा. मधुरास रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव. चुटकीसरशी कांदा चिरून घेऊयात. आपलं पुश शॉपर आहे मधुराज रेसिपी. मधुराज रेसिपी club.com वरून खरेदी करू शकता. इलेक्ट्रिक पॉईंट नाही, काही झंझट नाही, त्यामुळे चार्ज करा, हे करा ते करा, फटाक्कन होतं. कांद्याच्या फक्त फोडी अशा घालायच्या, झाकण ठेवायचं. पहिला फक्त जरा जोरात पुश द्यावा लागतो की मग ते सरसर होतं. यस, बघा मस्त चिरून झाला की नाही. चला तर इथे आता कढईमध्ये 3 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे. तेलाचा जार आपलाच आहे. मधुराज रेसिपी club.com वरून खरेदी करू शकता. सगळ्यात आधी फोडणी मोहरी छान चुटचुटू दे. मोहरी छान तडतडायला सुरुवात झाली याचा अर्थ फोडणी खमंग बसली. आता यामध्ये जिरं, लसूण, हिंग, कढीपत्ता. आहा हा, आता हे मिसळायचं. बेसिकच फोडणी आहे पण जिभेची चव काय चाळवते तुम्हाला सांगते. आता लसूण बघा मस्त खरपूस झाला. आता यावर हा बारीक चिरलेला कांदा घालूया, मिसळायचा. पिठलं आहे त्यामुळे कांदा जरा जास्त. कांदा चांगला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा. कांदा मस्तपैकी परतून झाला. हे बघा याला हलकासा बदामी रंग यायला सुरुवात झाली. इथपर आपल्याला कांदा परतून घ्यायचा. आता यामध्ये टोमॅटो घालूयात. 1 टोमॅटो. टोमॅटोची चव या पिठल्यामध्ये खूप सुंदर लागते. मिसळायचं. आता हे टोमॅटो कांद्यामध्ये परतून घ्यायचं व्यवस्थित. पण तोवर इथे 1 कप बेसन घ्यायचं आणि 1 कप बेसन आहे तर त्यामध्ये 1 आणि अर्धा कप पाणी घालूयात आणि हे घोळवून घ्यायचं. घोळ करायचा म्हणजे मग काय ना, पिठलं करताना गडबड नाही होत. चला, बेसनचा घोळ तयार आहे. कांदा टोमॅटो देखील परतून झाले. बघा टोमॅटो आपल्याला पूर्ण शिजवायचं नाही, अर्धे कच्चेच परतायचे कारण नंतर ते एनिवे शिजत राहतात. आता यामध्ये लाल तिखट, हळद, मीठही घालूयात आणि कोथिंबीर वरण पण पेरणार आहे मी, पण ही अशी कोथिंबीर पण चवीला खूप छान लागते. आहा हा हा, झटकेदार असा पिठल्याचा बेस तयार आहे. आता याला आधण घालायचे तर आधणाचं पाणी गरम करायला ठेवूयात. 2 कप पाणी यामध्ये घालते आणि या पाण्याला चांगली उकळी काढायची. चला इथे आधणाला मस्त दणकून उकळी आली. आता गॅस मंद आचेवर करून घ्यायचा म्हणजे त्याचे ना शिंतोडे उडत नाहीत चटचट. आणि यावर हे जे बेसनचं घोळ किंवा मिश्रण आपण तयार केलं आहे हे घालायचं आणि लगोलग सगळं मिसळून घ्यायचं. वाह, काय दिसतंय बघा, बहारदार रंग काय कमाला आला आहे. आणि हे चांगलं मिसळत राहायचं जोवर हे हलकंसं घट्ट नाही होत तोवर. आता हे हलकंसं घट्ट झालेलं आहे, आळायला सुरुवात झाली तर यावर ठेवायचं झाकण. आता हे बेसन झाकण ठेवून किमान 8 ते 10 मिनिट तरी रटरट शिजवून घ्या. याचं कारण तुम्हाला सांगते, बेसन आहे त्याचं कच्ची चव पूर्ण निघून गेली पाहिजे, ते शिजलं पाहिजे, म्हणजे पचायला हलकं जातं. त्यामुळे किमान 8 ते 10 मिनिटं झाकण ठेवून शिजवा. झाकण का ठेवायचं, कारण याचे शिंतोडे खूप उडतात. 2 मिनिटं झाकण ठेवून शिजवलं की उघडायचं झाकण आणि पुन्हा आहे ना असं मिसळायचं म्हणजे यामध्ये गुठळ्या राहत नाहीत.
वा काय सुंदर झालंय बघा, रंग आणि टेक्स्चर. वा वा वा, बहारदार. आता यावर पुन्हा झाकण ठेवूयात आणि पुन्हा आता 5-6 मिनिटं शिजवून घ्यायचं. इतकं बहारदार पिठलं झालं, याला वरण पण फोडणी मस्त आहे. तेल गरम केलं, यामध्ये लसूण थोडासा ठेचलेला, लसणाची चुरचुरीत फोडणी या पिठल्यावर. पिठल्याचा गॅस बंद करते कारण पिठलं झालेलं आहे. आणि लसणीला हलकासा असा सोनेरी रंग यायला सुरुवात झाला की गॅस करायचा बंद. गॅस बंद करून यामध्ये लाल तिखट आणि कोथिंबीर. वा वा वा. आणि ही चुरचुरीत फोडणी या मस्त आपल्या लपलपीत पिठल्यावर. वा वा वा, बहारदार. फोडणी वाया नाही घालायची. बघा काय दिसतंय. जबरदस्त, भन्नाट. टेक्स्चर बघा पिठल्याला काय सुरेख आलंय. आणि रंग या फोडणीची चव या पिठल्याला द्विगुणित करते बघा. वा वा वा. आ हा हा हा. पिठलं गरमागरम ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी आणि हे पिठलं. पण मला पर्सनली ना इंद्रायणी तांदूळचं शिजवलेला गरमागरम भात पांढरा शुभ्र आणि पिठलं. आणि या वेदरमध्ये खायला तर इतकं कमाल लागतं. पुन्हा भेटूयात. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.